हॅलो नमस्कार. वेलकम टू माय अन्वेत चॅनल. अन्वेत चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज स्पेशल असे केळवण. तर स्वप्नील माझा काकांचा मुलगा, माझा भाऊ, त्याचे लग्न ठरले हे सर्वांना माहितीच आहे, कारण आधीचे व्हिडिओ बघितलेलेच असेल. तर आज त्याचे केळवण करायचे आहे आणि त्यासाठीचा हा बेत आहे. तर पुरी भाजी, बासुंदी, भजे, कुरडई, कांद्याचे भजे, स्पेशली त्याला कांद्याचे भजे खूप आवडतात, म्हणून कांद्याच्या भज्यांचा प्लॅन आहे. तर असा काही मेनू आहे. तर इथे मी आता भाजी टाकते आहे आणि नानीन त्यांना पण बोलवलेलं आहे, मम्मीन ते पण आहे, आंटी पण आहे आणि आई पण आलेले आहे. असे भरपूर जण आहे पाहुणे जेवायला. तर चला आता बघू तयारी. तर भाजी, डाळ भात, तर असं काही अर्धा स्वयंपाक झालेला होता. आणि आता इथे सर्वच आजकाल खूप ट्रेंडिंगला आहे हे, खूप छान अशी सजावट करतात सर्वजण, फुलांची वगैरे, त्यांच्या पद्धतीने जसं शक्य होईल तशी खूप सारी सजावट करतात. तर आता आम्ही पण इथे केळवणाचे काही साहित्य आणलेले आहे, तर डेकोरेशन करतोय. तर मुली पण मदत करू लागतात ते. तर हे बघा, हे केळवणाचं नाव आहे असं. तर ते एक पूर्ण त्याचा सेटच भेटतो, तर तो आणलेला होता. आणि घर थोडंसं छोटं असल्यामुळे जसं शक्य होईल तसा डेकोरेशन केलं आम्ही. जास्त काही वेळ नव्हता, सकाळीच जेवायला बोललेलं होतं, त्याच्यामुळे 12-1च्या आत सर्व आवरायचं होतं, कारण तो पण ऑफिसवरून, ड्युटीवरून येणार होता, त्याला पण जास्त टाईम नव्हता. आणि दुपारून खूप उशीर नको व्हायला, भूक पण लागते सर्वांना, त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे आमचं डेकोरेशन चालू आहे सर्वांचेच. तर स्वयंपाक पण होत आलेला होता आणि डेकोरेशन पण झाल्यासारखेच होते. इथे काही पुऱ्या तळून झालेल्या होत्या आमच्या. आणि आता दिव्या, आंटी आणि मुलं आलेले होते. नानी, मम्मी, आईन ते हॉस्पिटलला गेले होते. एक जणाला, एक पेशंट होते त्यांना भेटायसाठी, तर ते तिकडे गेलेले होते. तोपर्यंत आम्ही इथे स्वयंपाकाची सगळी पूर्ण तयारी करून घेत होतो. तर हे बघा, छान अशी तयारी झालेली. शॉर्ट बट स्वीट असा प्रोग्राम होता, छान पार पडला. तर आता स्वप्नील आलेला आहे, तर त्याच्या ऑप्शन आता रील्स वगैरे पण काढतात. तुम्ही रील्स बघितली नसेल तर नक्की बघा. तर रील्स वगैरे काढलेली आहे. तर आता तो आलेला आहे, आता त्याचे ऑप्शन करतो आम्ही. आणि मम्मीन ते पण अजून कोणी आलेले नव्हतं, पण याला थोडी घाई होती, त्याला भूक लागली होती, त्याच्यामुळे त्याला आम्ही जेवायला देऊन टाकलं. नाही तर ते आल्यानंतर हा प्रोग्राम करायचा होता, पण त्यांना यायला थोडा वेळ होता, त्याच्यामुळे याचं जे काही होतं ऑप्शन वगैरे करायचं, खास वगैरे घालायचं, तर ते आम्ही करून घेतलं. आमचे बरेचसे पाहुणे अजून येत आहे. नवरदेवाला जायचं आहे, त्याला घाई आहे, त्याच्यामुळे तो बसलाय. व्हिडिओ कॉल, मिसिंग मेंबर, मेनू बघा.
यात भजी आवडते कांद्याचे. चला चला आता जेवू द्या त्याला, प्रेशर येईल. पुरी भाजी, डाळ, कांद्याचे भजे, पुऱ्या, पोळ्या. चला भात, भजे, कोरडाई, कडबड कडबड. चला आता येता अजून बाकीचे पाहुणे, ते जरा बाहेर गेले. हा पाहुणे आले बाकीचे लांबून. वेलकम वेलकम. नेक्स्ट नवरदेव. अजून लग्न जमायचे. नेक्स्ट हे दवाखान्यात गेले होते. कमिंग. आजी आजी सासू. वेलकम. तिकडच्या ना त्यांनी आजी सासू लागते. सर्वजण आल्यानंतर पप्पाला, कुलदीपला आणि पियुषला आम्ही तिघांना जेवायला वाढून दिलं, कारण 2 वाजलेले होते, त्यांना भूक लागलेली होती. आणि स्वप्नीलचं जेवण झाल्यानंतर आम्ही जेवायला बसणार होतो सर्वजण. तर आता त्याचं जेवण झालेलं आहे. तर मिस्टर त्याला टोपी आणि टॉवेल टाकून त्याचं अभिनंदन करताय त्याला. तर त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे. त्याला नवीन आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे पूनमनी पण गिफ्ट आणलेलं आहे त्याला, ते देते येते. तर त्याचं पुढच्या महिन्यात मे महिन्यामध्ये 13 तारखेला त्याच्या लग्नाची तारीख फिक्स झालेली आहे. सिन्नरला लग्न आहे त्याचं, ज्वालामाता लॉन्सला. तर ते सर्व झालं आहे. आता नानी आणि बाळू काका, तर त्यांना पण आम्हाला आहेर द्यायचा आहे. आमच्या तिघींना पण द्यायचा आहे, आईंना, मला आणि पूनमला. तर त्यांना आता जेवण वगैरे झाल्यानंतर त्या आहेरचा प्रोग्राम होईल. तर आता आई पण त्यांना घास वगैरे घालत आहे. तर रील्स काढायची होती म्हणून असा उभा व्हिडिओ घेतलेला आहे. तर आता आम्ही नानी बाळू काकांना घास घालतो आहे. तर अशा प्रकारे छान कार्यक्रम सुरू होता. तर आम्ही सर्वजण पण जेवायला बसलेलो. तर आता नानीला बाळू काकांना पण ओवाळलं आणि त्यांना तिघींनी पण पैशांचाच आहेर केला, कारण वस्तू खूप साऱ्या येतातच आणि साडी आणि ड्रेस पण खूप सारे येणार आहे त्यांना आणि येतील. म्हणून आम्ही एक उपयोगात पडेल असं छान असं गिफ्ट दिलेलं आहे, जेणेकरून ते कामात येईल. कारण साडी ड्रेस खूप सारे येतात, ते काही वेळेस यूज होता नाही होता, म्हणून हे गिफ्ट दिलं होतं त्यांना. तर आईंनी पण दिलं आहे, पूनमने पण दिला. आणि आता इथे आम्ही सर्वांनी एक फोटो घेतला. तर असं सर्वजण एकमेकांच्या पाया पडत आहे. स्वप्नील पण पाया पडला. त्याला पुढच्या आयुष्यासाठी, पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पप्पांचं जेवण झालं, त्यांना झोप येत होती, त्याच्यामुळे मगाचे व्हिडिओ फोटो मागितले नव्हते. मग आता त्यांना निघायचं होतं म्हणून ते उठले होते. तर त्यांना पण आम्ही पालडोकी दिली, मुलाचा चुलता म्हणून. तर आता निघाले सर्वजण. चला चालले आता सगळे. खातोय का तो दाणे? निघाले पाहुणे. गेले ते. आता घरातला आवरतो आम्ही सर्व काही पसारा. आत्ता आम्ही आलेलो आहे स्विमिंगला वेदिकाच्या.
उद्या तिचं स्विमिंग कॉम्पिटिशन आहे. हे बघा, तिचा व्यायाम चालू आहे आत्ता. अर्धा तास तिचा रोज व्यायाम असतो. आधी वॉर्मअप, व्यायाम, योगा वगैरे. मग 6:30ला पाण्यात उतरतात ते. 1.5 तास त्यांची स्विमिंग असते. आणि आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे. नाहीतर तिनेही वाळ्यातच लावलेली होती, एवढी गर्दी काही राहत नव्हती. तर उन्हाळ्यामुळे जास्तच गर्दी वाढलेली आहे. छान, आता तिची भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे. मस्त अशी पोहते ती. उद्या कॉम्पिटिशन आहे तिचे. तर आता ती पाण्यात उतरली की मग एक व्हिडिओ. वधू गो गो गो, एकदा उडी मार ना. हा, जाओ. केस पूर्ण ओले झाले ना. मार एकदा, उडी मार ना. तर आता घरातलं सर्व आवरून मग वेदिकाला स्विमिंगला नेलेलं होतं. तर त्यानंतर अशा प्रकारे आमचा खेळण्याचा प्रोग्राम पार पडला. तर तुम्हाला सर्वांना कसं वाटलं तर हे नक्कीच सांगा. आणि आमच्या अन्वेत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू. तर 25 तारखेला त्याचा गोंधळाचा प्रोग्राम आहे स्वप्नीलचा. तर तो पण ब्लॉग नक्कीच येईल आणि तोही तुम्ही सर्वांनी नक्कीच बघा. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत सर्वांना बाय बाय.